लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी अखेर दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती, अखेर ती बातमी आता समोर आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता जमा झाला आहे, अशा देखील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजेच की आता जुलै महिन्याचा देखील हप्ता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होत असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत, अशा लाडक्या बहिणींसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत, अशा देखील लाडक्या बहिणींसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना एकूण 40,000 रुपयांच्या या ठिकाणी कर्ज मिळवायचे आहे, अशा देखील लाडक्या बहिणींसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आणि त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता देखील आता मिळवायचा आहे, अशा देखील लाडक्या बहिणींसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी एक नव्हे तर 3 मोठ्या आणि आनंदाच्या बातम्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार असल्यामुळे आजचा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा आणि खूप खास असणार आहे। कारण की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 2 नव्हे तर 3 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जास्त रक्कम ही जमा होणार आहे। आता सर्व काही अपडेट आपण पाहणार आहोत, म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट, लक्षपूर्वक ऐकत चला। आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता अजूनपर्यंत मिळाला नाही, अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता कधी मिळणार आहे। त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता जमा झाला आहे, अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे। त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता लगेच कसा मिळवायचा आणि त्यानंतर एकूण 40,000 रुपयांचे कर्ज देखील कसे मिळवायचे, सर्व काही अपडेट आपण आता पाहणार आहोत। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक ऐकत चला। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, राज्य सरकारने म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता जुलै महिन्याच्या हप्त्याची डीबीटी प्रक्रिया या ठिकाणी सुरू होत आहे। म्हणजेच की जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे पैसे देखील आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाणार असल्यामुळे आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता या ठिकाणी जमा होण्यास विलंब होणार नसल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे देण्यामध्ये आले नाहीत, म्हणजेच की पात्र असून सुद्धा ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1,500 रुपये या ठिकाणी जमा झाले नाहीत, अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता 3,000 रुपयांची रक्कम ही जमा केली जाणार आहे। म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे 1,500 रुपये अशा पद्धतीने 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत। आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये आले आहेत, अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे 1,500 रुपये आता हस्तांतरित केले जाणार आहेत। म्हणजेच की काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये तर काही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये अशा पद्धतीने आता हप्त्याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। सोबतच लाडक्या बहिणींना आता 40,000 रुपयांचे कर्ज आणि गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता देखील या ठिकाणी आता वाटप केला जाणार आहे। आणि एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा, गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक ऐकत चला। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, आता प्रत्येक विभागाला 300 ते 400 कोटी रुपयांचा निधी थेट देण्यामध्ये या ठिकाणी मंजुरी पाहायला मिळत आहे। कोणत्या क्षणी पैसे जमा होणार आहेत, म्हणजेच की पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होत असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच चिंता करण्याची गरज नाही। आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर हप्ता हा 3 टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे। म्हणजेच की जुलै महिन्याचा जो 13वा हप्ता आहे तो आता
3 टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार असून पहिल्या टप्प्यामध्ये 17 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे। म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये 17 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता या ठिकाणी मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्रितरित्या जमा केले जाणार आहेत। अशा पद्धतीने आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकारने 17 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे। सोबतच आता लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी म्हणजे आता 100% लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। सोबतच आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता साधारणतः 3000 कोटींपेक्षा अधिकच्या चेकवरती आता या ठिकाणी सही पाहायला मिळत आहे। म्हणजेच की जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्यासाठी साधारणतः 3000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। म्हणजेच की राज्य सरकारने जून महिन्याचा 12वा हप्ता वाटप करण्यासाठी 3600 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित करण्यास मान्यता दिली होती आणि त्याच प्रकारे जुलै महिन्याच्या देखील 13व्या हप्त्यासाठी साधारणतः 3600 कोटी अशा प्रकारचा निधी थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्याचा हप्ता आता लगेच वाटप होणार आहे आणि नेमका जुलै महिन्याचा 13वा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत जून महिन्याचा हप्ता वाटप झाला नाही या ठिकाणी अशा लाडक्या बहिणींना आता नेमका जून आणि जुलै महिन्याचा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे ही सविस्तर अपडेट आपण आता पुढे पाहणार आहोत। त्यापूर्वी गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता आणि एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा हे आपण आता सविस्तर पाहूयात। लक्षपूर्वक ऐकत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता फक्त हे साधं काम करा 40,000 रुपये आणि गॅस सिलेंडर हप्ता मिळवा अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर येत आहे। आता सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे फक्त लक्षपूर्वक ऐकत चला कारण की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या ठिकाणी सुरू केली आहे आणि त्या अंतर्गत लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचे पैसे हे वितरित केले जात आहेत आणि आता अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे। थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला। लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी देखील त्याच प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता। तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी अर्ज करायचा आहे। म्हणजेच की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता। सोबतच तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन किंवा तहसीलमध्ये जाऊन किंवा गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन तुम्ही या ठिकाणी माहिती मिळवू शकता। त्यानंतर तुम्ही जर अर्ज केला तर तुम्हाला या ठिकाणी वर्षाला 3 हप्ते म्हणजेच की तुम्ही जर पात्र जर झाला तर तुम्हाला या ठिकाणी वर्षाला 3 हप्ते या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत। यामध्ये प्रति हप्ता 830 रुपये याप्रमाणे वर्षाकाठी 3 हप्ते म्हणजेच की साधारणतः 2490 रुपये अशा प्रकारची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत। म्हणजेच की तुमचे आधार कार्ड ज्या बँक खात्याशी लिंक आहे अशा बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्यासाठी तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। सोबतच तुमच्या घरातील जो गॅस आहे तो तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे। योजनेच्या लाभासाठी तुमच्या घरातील गॅस हा महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे आणि गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। अशा प्रकारे तुम्ही देखील 100% गॅस सिलेंडर योजनेचा लाभ या ठिकाणी मिळवू शकता। त्यानंतर आता एकूणच 40,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आहे आता हे देखील थोडक्यामध्ये सांगणार आहे। फक्त लक्षपूर्वक ऐकत चला। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना आर्थिक दिलासा देण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी आणि
सक्षम करण्यासाठी नवीन निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार लाडक्या बहिणींना आता व्यवसाय सुरू करण्यासाठी 40,000 रुपयापर्यंत कर्ज देण्याची घोषणा राज्य सरकारने केली असून आता या घोषणेची लवकरच अंमलबजावणी करण्यामध्ये येणार असल्याचे देखील या ठिकाणी माहिती समोर येत आहे। आता 40,000 रुपयांचे कर्ज कसे मिळवायचे तर तुम्ही यासाठी देखील अर्ज करू शकता। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातूनच तुम्हाला हे कर्ज देण्यामध्ये येणार असल्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती अर्ज करू शकता। आता लवकरच अंमलबजावणी होत आहे आणि निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता आणि हा अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र असाल आणि तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारद्वारे एकूण 40,000 रुपयांचे कर्ज देण्यामध्ये येईल। आणि यामध्ये आता विशेष महत्त्वाची बाब जर पाहायला गेला तर हे जे 40,000 रुपयांचे कर्ज आहे हे तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही अशा प्रकारची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आता याचं मुख्य कारण जर पाहायला गेलं तर तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकूण 40,000 रुपयांचे कर्ज या ठिकाणी काढले तर हे कर्ज तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही, कारण की तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता आहे तो नंतर तुम्हाला न देता म्हणजेच की जोपर्यंत तुमचे 40,000 रुपयांचे कर्ज परतफेड होत नाही तोपर्यंत तुमचा लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाईल। अशा प्रकारे तुमचे 40,000 रुपयांची रक्कम ही परतफेड केली जाणार आहे। अशा प्रकारे तुम्ही लवकरच एकूण 40,000 रुपयांचा देखील या ठिकाणी लाभ मिळवू शकता। व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही 40,000 रुपयांचे कर्ज या ठिकाणी काढू शकता। अशा प्रकारे तुम्ही 40,000 रुपयांचे कर्ज मिळवू शकता। त्यानंतर आता म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आणि गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा हे तर आपण पाहिलेच आहे। त्यानंतर आता नेमका जुलै महिन्याचा 13वा हप्ता आता कधीपर्यंत मिळणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये सविस्तर जाणून घेऊयात। फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला। आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा जो 13वा हप्ता आहे तो साधारणतः 3 टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे। यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये 17 जिल्ह्यांची यादी पाहायला मिळत आहे। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा 13वा हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये 17 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे। अशा प्रकारे साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत। आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जुलै महिन्याचा जो 13वा हप्ता आहे तो आता याच महिन्यामध्ये म्हणजेच की जुलै महिन्यामध्ये जमा केला जाणार आहे। आणि सध्या तरी आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्याची प्रक्रिया अजून सुरूच आहे। म्हणजेच की जून महिन्याचा 12वा हप्ता संत गतीने वाटप सुरू असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे। आणि समोर आलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी देण्यामध्ये आले नाहीत अशा लाडक्या बहिणींना म्हणजेच की पात्र असलेल्याच लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता हा एकत्र देण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता देण्यामध्ये आला आहे अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त जुलै महिन्याचाच 13वा हप्ता जमा केला जाणार आहे। आणि समोर आलेल्या माहितीनुसार याच महिन्यामध्ये म्हणजेच की जुलै महिन्यामध्येच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे पैसे हे आता जमा केले जाणार आहेत। जर काही कारणास्तव जर याच महिन्यामध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता जर जमा झाला नाही तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत। अशा पद्धतीने आता जुलै महिन्याचा देखील 13वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या लाभासोबत तुम्ही गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांचा देखील लाभ 100% मिळू शकता। सोबतच एकूण 40,000 रुपयांचे देखील कर्ज तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळू शकता। अशा प्रकारची आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे। तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून ठेवा। भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।